जय हिंद मित्रांनो. परळी नगर परिषदेला शहरातील ज्या असंख्य समस्या आहेत त्या समस्यांमध्ये नाली, स्वच्छता, पाणी, रस्त्यातील खड्डे आणि रस्त्यावर फिरणारी गाई गुरे, जनावरे, मोकाट जनावरे जी धूळ परळी शहरामध्ये आज धूळयुक्त परळी ही परळी शहराची ओळख झालेली आहे. राखयुक्त परळी. तर अशा प्रकारच्या या समस्या न दिसता ज्या महाभयंकर समस्या आहेत ज्यांच्यामुळे येथील नागरिकांच्या परळीकरांच्या किंवा परळी मतदारसंघातील प्रत्येक लहान मुलापासून प्रत्येक माणसाच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. ही घशाची खरखर ही या धुळीच्या कणांपासून जी होत आहे, हे जे काही समजा आरोग्याला जे हानिकारक आहेत अशा प्रकारची ही धूळ एक पॅरेलाइज किंवा अटॅक याचे प्रमाण जे परळी तालुक्यामध्ये घडत आहे. तर अशा प्रकारच्या गंभीर समस्या ह्या नगर परिषदेला आणि सत्ताधाऱ्यांना न दिसता यांना फक्त जो गोरगरीब रस्त्याच्या बाजूला फुटपाथवर आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवित आहे, तर त्याला अतिक्रमणाच्या नावाखाली त्याला लाचार बनवण्याचं काम हे सत्ताधारी पहिल्यापासून करत आले आहेत आणि आताही करत आहेत. मित्रांनो, माझा अतिक्रमण मोहिमेला विरोध नाही. अतिक्रमण हे विनाकारण कुठेही नसावं, परंतु अतिक्रमण काढतानाही आपण एक विचार करावा की आपण अतिक्रमण कोणापासून काढत आहोत. कारण आजपर्यंत मी माझ्या डोळ्यांनी स्वतः पाहिलेलं आहे की अतिक्रमणात काढण्याची सुरुवात हे रस्त्यावर बसलेल्या गोरगरीब जनतेपासून, नागरिकांपासून होते. छोट्या व्यापाऱ्यांपासून जे काही आपला उदरनिर्वाह भागविण्यासाठी 200, 400, 500 रुपये रोज कमविण्यासाठी संघर्ष करतात, यांच्यापासून सुरुवात होते आणि यांच्यापाशीच थांबते. परंतु परळी शहरातलं आतापर्यंत अतिक्रमण हे कधीही परळी शहराच्या नकाशाप्रमाणे काढण्यात आलेलं नाही. मुख्य रस्ते असतील किंवा गल्लीबोळ्यातील रस्ते असतील, इथे ह्या राजकारण्यांचे जे सहकारी आहेत, जे कार्यकर्ते आहेत आणि भूमाफिया आहेत, तर पूर्ण परळी शहरामध्ये यांचं पक्क्या बांधकामांचे अतिक्रमण आहे. परंतु याविषयी मित्रांनो कुणीच बोलत नाही, कारण सामान्यांविषयी बोलायला आवाज उठवणारा कोण आहे. पण यांनी जे हे पूर्ण परळी शहरामध्ये पक्का अतिक्रमण केलं आहे, इथून परळी शहराच्या अतिक्रमणाची सुरुवात ना नगराध्यक्षामध्ये हिंमत आहे काढण्याची, ना आमदारामध्ये आहे, ना खासदारामध्ये आहे. आणि अशी परिस्थिती मी वर्षानुवर्ष परळी शहरात पाहत आहे. पण मित्रांनो, आज जो माणूस एक एक रुपयासाठी आज संघर्ष करत आहे, तर त्याला असं बेघर करणं हे कितपत योग्य आहे. मित्रांनो, ज्या संविधानाने मूलभूत अधिकार दिले आहेत की सामान्यांना जपा, सामान्य माणसांच्या आर्थिक परिस्थितीला आणि दुर्बल घटकांना सबळ करा, तर तुम्ही सबलीकरण नाही तर तुम्ही त्यांचं खच्चीकरण करीत आहात. यावर एकच बोलू इच्छितो मित्रांनो, जर वेळ तशी आलीच तर कुठेतरी मी विद्वान व्यक्तीच्या व्हिडिओद्वारे हे असं ऐकलं होतं की शहरामधील अतिक्रमण हे शहराच्या लोकसंख्येच्या 2% हे अतिक्रमण मानलं जात नाही. मग तसं जर का असेल, तर ती जर का सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन्स असेल, तर त्याप्रमाणे मित्रांनो मीही यांना विरोध करणारच आहे. कारण मीही आपल्यातलाच एक आहे. कारण माझा उदरनिर्वाह, माझी 6x6ची एक टपरी आहे जी मोंड्या भागातच आहे, आणि माझ्या जर का उपजीविकेवरच जर का गदा येत असेल आणि मला जर का संघर्ष करायचा म्हणजे लाचारीचं जीवन जगण्याची वेळ येत असेल, तर मला संघर्षाशिवाय पर्याय नाही आणि आपल्यालाही नाही. म्हणून स्वाभिमानाने जगायचंय का संघर्ष करण्याने जगायचंय हे आपण ठरवा. आणि वेळ आलीच तर वेळ प्रसंगी आपण सर्वांनी एकत्र येऊन परळी नगर परिषदेच्या या अतिक्रमणाचा जाहीर निषेध करू आणि हे अतिक्रमण थांबवण्यासाठी काय काय आपल्याला करता येईल त्या प्रकारे आपण सर्वतोपरी प्रयत्न करू. त्यासाठी मी तयार आहे. जय हिंद, जय भारत.